नेवासा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने बारव पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प मुक्ताबाई बारव लोकार्पण सोहळा आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते संपन्न झाला। नेवासा तालुक्यामध्ये ऐतिहासिक म्हणून ओळख असलेले पिचडगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मुक्ताई 12वी लोकार्पण सोहळा आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाचे स्वागत सेवावर्धिनी पुणे आणि ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ पिचडगाव यांनी केले। या प्रसंगी आमदार लंगे बोलताना म्हणाले की तालुक्याच्या दृष्टीने ऐतिहासिक हा क्षण आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्ताने बारावाचे पुनर्जीवन करण्याचं काम या संस्थेनं केलं। या बारावाची सुरुवात वर्षभरापूर्वी माझ्या उपस्थितीमध्ये झाली होती। तसेच सुंदर चित्र या सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाले। नेवासा ही संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। सेवावर्धिनी संस्था व तालुका जनतेच्या वतीनं पिचडगाव ग्रामस्थांच्या वतीनं सेवावर्धिनी संस्था यामध्ये सर्वांचा हातभार असून हा पुनर्स्थापित झाला। परंतु सेवावर्धिनी संस्थेने याची दखल घेत हे काम पूर्णत्वास नेलं। आमदार लंगे यांनी बारवाच्या सुशोभीकरणाचं काम करून देण्याचं आश्वासन या प्रसंगी लंगे यांनी दिलं। आज खरं तर आपल्या नेवासा तालुक्याच्या दृष्टीनं एक ऐतिहासिक क्षण आहे। सेवावर्धिनी या संस्थेनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी या बारावाचं पुनर्जीवन त्या ठिकाणी स्थापित केलेलं आहे आणि एक ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम सातत्यानं सेवावर्धिनी या संस्थेने केलेलं आहे। आताच या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 26 बाराव याच्या पूर्वी संपूर्ण आपल्या राज्यामध्ये त्यांनी पुनर्स्थापित केलेले आहे। जुने बाराव जे खराब झालेले होते, खरं तर वर्षभरापूर्वी मी देखील या ठिकाणी या बारावाची सुरुवात असताना आलो। आम्ही नारळ वाढवून त्या ठिकाणी कार्यक्रम केला, परंतु एवढं सुंदर चित्र वर्षभरामध्ये या सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं आणि मुक्ताई महाराज यांच्या बारावाचं नामकरण त्या ठिकाणी आहे। एक खरं तर आपली ही भूमी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली भूमी आहे आणि ह्या भूमीमध्ये आपलं हे अतिशय ऐतिहासिक कार्य झालेलं आहे। मी नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं, आमच्या इथल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सेवावर्धिनी संस्था आणि याचे जे सर्वांचा याच्यामध्ये हातभार आहे, ज्यांच्या माध्यमातून हा बारव पुनर्स्थापित झालेला आहे, यांचे सर्वांचे आभार मानतो आणि खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो। धन्यवाद। निश्चित नुसता हाच बारव नव्हे तर आपल्या तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ज्या अशा जुन्या आपले ऐतिहासिक ठेवे आहेत ते जतन करण्याचं काम निश्चित आपलं शासन करतं, याला प्रोत्साहन देण्याचं काम करतं। परंतु सेवावर्धिनी संस्थेनं पुढाकार घेऊन सर्वांची मदत घेऊन याची पुनर्स्थापना केलेली आहे आणि नक्कीच जुने ऐतिहासिक ठेवे जतन करण्यासाठी आपण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करू। या प्रसंगी सेवावर्धिनी संस्थेचे सचिव सोमदत्त पटवर्धन यांनी याविषयी अधिक माहिती दिली। सेवावर्धिनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जन्मशताब्दी निमित्ताने बारव पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर प्रकल्प जो सेवावर्धिनीने केला, आतापर्यंत 26 बारवांचं काम सेवावर्धिनीने केलंय। त्यातलं एक लक्षणीय काम म्हणजे या 800 वर्षापूर्वीच्या जुन्या मुक्ताई बारवेचं लोकार्पण या ठिकाणी आज आपण करतो आहोत। या मुक्ताई बारवेचं वैशिष्ट्य म्हणजे चारी बाजूंनी हिला उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, त्याला विजया प्रकारची बारव असं म्हणतात आणि त्या बारवेमध्ये जिवंत पाण्याचे नैसर्गिक झरे आपल्याला आढळतात। गावाची पाण्याची एकेकाळी तहान भागवणारी ही विहीर दुर्लक्षित झालेली होती, ती आज या सगळ्या सेवावर्धिनीच्या प्रयत्नामधून या ठिकाणी गावाच्या उपयोगासाठी परत एकदा पुनरुज्जीवित झालेले आपल्याला आढळते। गावकऱ्यांनी हा वारसा पुढेच असा जतन करून ठेवावा एवढंच गावकऱ्यांना मी या वतीने आवाहन करतो। या प्रसंगी संचालक डॉक्टर तेजस गर्गे म्हणाले की संपूर्ण मूळ स्वरूपामध्ये ही वस्तू पुढच्या पिढीकडे सोपवतोय याचा आनंद मला होत आहे आणि एवढंच काम झालं हे सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून झाले। पुरातत्व विभागाचं काम अनेक ठिकाणी चालू असतं आणि या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारावाचं आणखी काम उत्कृष्ट प्रकारे कसं करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पुरातत्व विभागाच्या काम करण्याचे भाग्य मला लाभले असंही त्यांनी या प्रसंगी बोलताना सांगितलं। संपूर्ण मूळ स्वरूपात उभं राहतंय, हा आनंद आपण पुढच्या पिढीला देतोय, हा वारसा आपण पुढच्या पिढीकडे सोपवतोय, ह्याचा मला आज खूप मोठा आनंद आहे। आणि हे सगळं म्हणाल तर लोकसहभागातून झालेलं आहे, दात्यांच्या मदतीने झालेलं आहे, सेवावर्धिनी संस्थेच्या माध्यमातून झालेलं आहे। शासन आपल्या परीनं
वेगवेगळे विभाग असतात, त्याच्या वतीनं सगळं काम चालूच असतं. पुरातत्व विभागही आपल्या परीनं आपला प्रयत्न करतच असतो आणि भविष्यातही हे बारव संवर्धनाचं जे काम आहे ते आपल्या समितीच्या माध्यमातून, सेवावर्धिनीसारख्या संस्थांच्या माध्यमातून जास्त चांगलं पुढे कसं होईल ह्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. आज पुरातत्व विभागाचा संचालक म्हणून मला एक समाधान आहे. आपल्यापैकी पंढरपूरच्या वारीला लोक जात असतील तर गेल्या 2 वर्षात लंगेसाहेब वारकरी सांगतात एकमेकांना की आता माऊलींचं मंदिर जुन्या काळासारखं परत दिसायला लागलंय, ते पाहिला जा, असं वारकरी एकमेकांना सांगतायत. मला वाटतं याच्यापेक्षा कोणता मोठा आशीर्वाद असू शकत नाही. एक आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे किल्ले जागतिक वारसा म्हणून युनेस्कोनं घोषित केले. त्या प्रक्रियेत मला माझा सहभाग नोंदवता आला. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखर लंडनहून अल्प काळासाठी का होईना भारतात आणता आली आणि त्याही प्रक्रियेत कुठेतरी खालीचा वाटा देता आला, याचा मला एक आनंद आहे. शेवटी शासन हे तेच करतं जी जनतेची इच्छा आहे. ही तुम्हा सगळ्यांची इच्छा असावी लागते, ही तुम्हा सगळ्यांची आकांक्षा असावी लागते. त्याच गोष्टी शासनाकडून होत आहेत आणि मी ह्या गावाचं विशेष अभिनंदन करू इच्छितो की ज्याला पाटील साहेबांसारखे आमदार लाभलेत, ज्यांचे पाय जमिनीवरती आहेत. भविष्यातली ओळखून त्यांनी आता सौंदर्यीकरणाबद्दल सांगितलं आहे. तेही विभागाच्या माध्यमातून आपण पुढे नेऊयात आणि जागतिक पर्यटन स्थळ म्हणून भविष्यात हे कसं नावारूपाला येईल हे आपण पाहूयात. आपण इथे मोठ्या संख्येने आलात, एवढा वेळ. या प्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे, डॉक्टर तेजस गर्गे, संचालक पुरातन विभाग महाराष्ट्र शासन मिलिंद वैद्य, सोमदत्त पटवर्धन, सुहास लुकड, उषा हजारे, डॉक्टर करणसिंह घुले, संजय लखवाल, भाऊसाहेब वाघ, अंकुश काळे, ज्ञानेश्वर पेचे, नानाजी जाधव, नितीन जगताप, सतीश मुळे, अशोक टेकणे, हरिभक्तपरायण माऊली महाराज हजारे, शिवाजीराव शेजूळ, अशोकराव डांगे, चैतन्यताई महाराज, आदिनाथ निकम, दिगंबर वाघोली, टिल्लू गव्हाणे यांच्यासह पिचलगाव परिसरातील व तालुकाभरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.